एक दिवस जंगलामध्ये खूप पाऊस पडत होता आणि त्यामुळे सगळे पक्षी आपल्या घरट्यातच बसून होते. कोणीही पक्षी घराच्या बाहेर निघायला तयार नव्हते. त्याच जंगलात एक जय नावाचा उंदीर राहत होता. त्याच्या मुलाचे नाव होते सॅम. अशा या जोराच्या पावसामुळे जय आणि सॅम बाहेर जाऊ शकत नव्हते. त्यामुळे त्यांच्या घरातील सगळे जेवण संपले होते. त्यांना खायला काहीच नव्हते. जय म्हणाला, बाळ सॅम, आपल्याकडे फक्त आजच जेवण आहे. सॅम म्हणाला, हे संपलं तर आपण काय करणार? त्यावर जय म्हणाला की बाळ, तू काही काळजी करू नकोस, मी काहीतरी जुगाड करेनच. जे काही उरलेलं जेवण असतं ते हे दोघं खातात आणि निवांत झोपतात. सकाळ होते तरीही पावसाचा जोर तसाच. जय सकाळी लवकर उठतो, पाहतो तर काय, पाऊस तसाच आहे. मग तो विचार करतो, सॅम झोपलाय, तोपर्यंत काहीतरी आणायला मला आत्ता ह्या पावसात जावंच लागेल. असा विचार करून जय घराच्या बाहेर पडतो. खायला काय मिळते का या शोधात तो जंगलात खूप दूरवर येतो, पण त्याला खायला काहीच मिळत नाही. तिथे दुसरीकडे एक चिमणी आपल्या पिल्लांबरोबर घरातच बसलेली असते. पिल्ले तिला बाहेर जाण्यासाठी रिक्वेस्ट करत असतात, पण ती चिमणी म्हणते, आता नाही, खूप बाहेर पाऊस आहे, नंतर जा. असे बोलून ती खिडकीतून बाहेर बघते तर तिला एक उंदीर इकडे तिकडे चालताना दिसतो. ती पटकन उडून त्याच्या जवळ जाते आणि त्याला बोलते, अरे, इतका पाऊस असताना सुद्धा तू घराच्या बाहेर का पडलायस? त्यावर जय म्हणतो, काय सांगू मी आता, घरातलं सगळं धान्य संपलंय. मी आणि माझा मुलगा भुकेने उपाशी आहोत. म्हणून पाऊस असला तरी मी अन्न शोधायला बाहेर निघालोय, पण मला अजूनपर्यंत तरी काहीच भेटले नाही. पण आता मला घरी जायला हवं, तो घरी एकटाच आहे. चिवताई म्हणते, थांब, मी पावसासाठी काही धान्य जमा करून ठेवलंय, ते तू घेऊन जाऊ शकतोस. असं बोलून ती चिमणी घरट्यात गेली आणि थोडे अन्न जयला आणून दिले. जय बोलतो, हे तुझे उपकार मी कधीच विसरू शकत नाही. त्यावर चिमणी बोलते, कसले उपकार, मी तर फक्त मदत करते. जय ते अन्न घेऊन घरी जातो. असेच 1-2 दिवस निघून जातात आणि पाऊस थांबतो. एकदा जंगलातले हे सगळे पक्षी धान्य शोधता शोधता उडत उडत लांब येतात. तेव्हा कावळ्याची नजर एका पक्षावर पडते आणि तो म्हणतो, बघा बघा, ते शिकारी पक्षी आपल्याकडेच येत आहेत. त्यावर एक पक्षी म्हणतो, हो काळू दादा, तुम्ही खरंच बोलताय, ते तर पक्षी आपल्याकडेच येत आहेत, पळा पळा. सगळे पक्षी ओरडतात, आता इथून आपल्याला पळायला हवं. सगळे पक्षी आपला जीव मुठीत घेऊन उडायला लागतात. त्याच वेळेस जय उंदीर आपल्या घराच्या बाहेर जेवण करत होता. तो चिवताईला बघून जोरात आवाज देऊ लागला, ए चिवताई, चिवताई. चिवताई इकडे तिकडे बघू लागते, नक्की कोणाचा आवाज आहे. खाली बघते तर जय उंदीर असतो. सगळे पक्षी त्याच्या दारात उतरतात. जय विचारतो, असे घाईत कुठे चाललायत तुम्ही? चिवताई सांगते की आमच्या मागे शिकारी पक्षी लागलेत म्हणून आम्ही पळतोय. काय सांगायचं, आत्ताच कुठे आम्ही खायला बाहेर निघालो होतो. तू सुद्धा लवकर बिळात जा, ते येतच असतील. त्यावर जय म्हणतो, अरे इतकेच ना, घाबरू नका, चला तुम्ही सगळे माझ्या बिळात चला. आणि मग सगळे पक्षी एक एक करून जयच्या घरी जातात. तेवढ्यात त्या दृष्ट घारी तिथे येतात आणि म्हणतात, अरे आत्ताच हे पक्षी इथे होते, कुठे गेले? इथे तर आसपास लपायची जागा सुद्धा दिसत नाही. ते लोक इकडे तिकडे बघतात. तेवढ्यात त्यांना जयचे घर दिसते. त्यातील एक घार म्हणते, ते बघ, तिथे एक घर आहे, त्यातच लपले असतील सगळे. चल जाऊया आणि एकेकाला बाहेर काढूया. त्यावर ते 2 दृष्ट पक्षी जबरदस्ती घरात घुसतात. बघतात तर जय खुर्चीवर बसलेला असतो. ते म्हणतात, अरे उंदरा, ते सगळे पक्षी कुठे आहेत, लवकर सांग. जय म्हणतो, हा, मला काय माहित, इथे तर कोणी पक्षी नाही आले, मी तर इथे एकटा राहतो. ते म्हणतात, जास्त हुशारी करू नकोस,
इथेच कुठेतरी असतील, चल रे बघूया. ते पक्षी सगळं घर शोधतात पण त्यांना काही भेटतच नाही. ते म्हणतात, अरे हा उंदीर तर खरं बोलतोय, इथे तर कोणी पक्षी नाहीये. नक्कीच ते जंगलामध्येच लपले असतील, चल लवकर, नाही तर तिथून पण पळून जातील. असं बोलून ती दोघे तिथून निघून जातात. जसे ते जंगलात परत जातात, जय आपल्या घरातील खुर्ची जरा सरकवतो. खरं तर जयने आपल्या या घरात अडचणीच्या वेळी वाचण्यासाठी एक बीळ करून ठेवले होते आणि त्यात सॅम आणि इतर पक्ष्यांना लपवले होते. सगळे पक्षी याच बिळात जाऊन लपतात आणि जसे ते दृष्ट पक्षी जंगलात परत जातात तसं सॅम सगळ्या पक्ष्यांना घेऊन घरात बाहेर येतो. ते पक्षी म्हणतात, जय दादा, खरंच तुमचे हे उपकार आम्ही विसरणार नाही. तुम्ही आम्हाला खूप मोठी मदत केली आहे आज. जय म्हणतो, उपकार कसले, मी तर छोटीशी मदतच केली आहे. यावर सगळे पक्षी जयला धन्यवाद देतात आणि तिथून निघून जातात. मित्रांनो, ही गोष्ट आवडली असेल तर आपल्या मराठी स्टोरी टीव्हीला सबस्क्राईब करा आणि स्टोरीला लाईक आणि शेअर करा.